Welcome students, myself Professor Vikrant Paraksha. I welcome you all in the lecture of the Marketing and Salesmanship 1. नमस्कार विद्यार्थिनींनो, मी प्राध्यापक विक्रांत पारडशा आपण सर्वांचे मार्केटिंग अँड सेल्समॅनशिप 1 या विषयाच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. वी आर लर्निंग द युनिट नंबर 1 ऑफ आवर सिलेबस. इट इज इंट्रोडक्शन टू मार्केट अँड मार्केटिंग. आपल्या सिलेबसमधील युनिट क्रमांक 1 बाजारपेठ आणि विपणनाची ओळख या युनिट क्रमांक 1 चा आपण अभ्यास करत आहोत. बिफोर स्टार्टिंग टुडेज लेक्चर, जस्ट हॅव अ क्विक रिकॅप व्हॉट वी हॅव लर्न ड्युरिंग द प्रिव्हियस लेक्चर. आजचे लेक्चर सुरू करण्यापूर्वी मागील लेक्चरमध्ये आपण कुठल्या मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे याचा थोडक्यात आढावा घेऊयात. सो फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव स्टार्टेड विथ द मिनिंग ऑफ द मार्केट. सर्वप्रथम आपण मार्केट म्हणजे काय, म्हणजेच बाजारपेठ म्हणजे काय याचा अभ्यास केला. देन वी हॅव डिस्कस अबाउट द फीचर्स ऑफ मार्केट. त्यानंतर बाजारपेठेची विविध वैशिष्ट्ये कुठली आहेत ते आपण बघितलं. देन वी स्टडीड अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ मार्केट, म्हणजे बाजारपेठेची विभागणी किंवा वर्गीकरण हे कशा प्रकारे करण्यात आलेलं आहे हे आपण बघितलं. देअर आर सेव्हरल टाइप्स फॉर द क्लासिफिकेशन ऑफ मार्केट. त्या ठिकाणी बाजारपेठेची वर्गवारी विभागणी ही वेगवेगळ्या आधारांवर करण्यात आलेली आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव डिस्कस अबाउट द पोझिशन ऑफ सेलर्स. Then we have discussed about the volume of transactions. Then we discuss about the geographical area. Afterwards we discuss about the nature of transactions. Then we discuss about the degree of competition. Afterwards basis of regulation. Then basis of commodities or goods we have discussed. Then we discuss, okay, so these are the various classifications of market. अशा प्रकारे क्लासिफिकेशन ऑफ मार्केट हे करण्यात आले आहे. देन वी हॅव डिस्कस अबाउट व्हॉट इज मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजे काय याचा अर्थ, याची डेफिनेशन आपण सविस्तररित्या डिस्कस केली. देन वी डिस्कस अबाउट द मार्केटिंग कन्सेप्ट ट्रॅडिशनल अँड मॉडर्न. त्यानंतर परंपरागत आणि आधुनिक मार्केटिंग कन्सेप्ट कुठल्या आहेत याबद्दल सुद्धा आपण अभ्यास पूर्ण केला. अँड देन वी डिस्कस अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग. आणि त्यानंतर मार्केटिंग हे का महत्वाचे आहे, विपणन हे का महत्वाचे आहे याचा देखील आपण अभ्यास केला. सो अप टू हियर वी हॅव फिनिश इन द प्रिव्हियस लेक्चर. इथपर्यंतचे सर्व मुद्दे आपण मागील लेक्चरमध्ये सविस्तररित्या अभ्यासलेले आहेत. नाउ टुडे वी आर गोइंग टू स्टडी द लास्ट पॉइंट ऑफ दिस युनिट. आजच्या या युनिटचा शेवटचा, वी हॅव ऑल्सो डिस्कस अबाउट द फंक्शन्स ऑफ मार्केटिंग. त्यानंतर मार्केटिंगचे विविध कार्य कुठले आहेत याचा सुद्धा आपण सविस्तररित्या अभ्यास पूर्ण केलेला आहे इन द प्रिव्हियस लेक्चर. मागच्या लेक्चरमध्ये आपण फंक्शन्स ऑफ मार्केटिंगचा सुद्धा अभ्यास पूर्ण केलेला होता. फंक्शन्स ऑफ एक्सचेंज, अंडर दॅट बाईंग, असेंबलिंग, सेलिंग. फंक्शन्स ऑफ फिजिकल डिस्ट्रीब्युशन, अंडर दॅट ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज अँड वेअरहाउसिंग, choosing channel of distribution. Then facilitating functions, under that financing, pricing, risk bearing, standardization, market information. And the other functions under that identifying market opportunities, promoting products and services, planning marketing activities. These all functions of marketing we have discussed. हे मार्केटिंगचे सर्व कार्य आपण बघितलेले. सो अप टू हियर वी हॅव फिनिश इन द प्रिव्हियस लेक्चर. इथपर्यंतचे मुद्दे आपण मागील लेक्चरमध्ये पूर्ण केलेले आहेत. नाउ इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी द लास्ट पॉइंट ऑफ दिस युनिट. आजच्या या लेक्चरमध्ये आपण या युनिटचा शेवटचा मुद्दा अभ्यासणार आहोत. अँड इट इज सेलिंग व्हर्सेस मार्केटिंग. सेलिंग आणि मार्केटिंग म्हणजेच काय, विक्री आणि विपणन या दोन संकल्पना एकमेकांपासून कशा प्रकारे वेगळ्या आहेत याचे डिस्कशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. देअरफॉर द लास्ट पॉइंट इट इज व्हॉट, हाऊ द सेलिंग इज डिफरंट फ्रॉम द मार्केटिंग. म्हणजे विक्री ही मार्केटिंग पेक्षा वेगळी कशी, म्हणजे विक्री ही विपणनापेक्षा वेगळी कशी आहे हे आपण बघणार आहे. सो अकॉर्डिंग टू द सेव्हरल पॉइंट हियर वी आर डिस्कस बोथ द कन्सेप्ट. काही मुद्द्यांच्या आधारे या दोघं कन्सेप्ट भिन्न कसे आहे, एकमेकांपेक्षा वेगळे कसे आहेत याची आपण या ठिकाणी चर्चा करूयात. सो सेलिंग वर्सेस मार्केटिंग. नाउ दीज आर द पॉइंट विच डिफरन्शिएट्स बोथ दिस कन्सेप्ट. आता या ठिकाणी जे मुद्दे तुम्हाला दिसत आहेत या मुद्द्यांच्या आधारावर या दोघा संकल्पनांमधील फरक आपण बघणार आहोत. सेलिंग म्हणजे विक्री आणि मार्केटिंग म्हणजे विपणन. सो फर्स्ट पॉइंट, सेलिंग.
focus on seller's need. Selling is properly focuses on seller's need. म्हणजे जो कोणी विक्रेता आहे, सेलर म्हणजे कोण, विक्रेता आहे, त्या विक्रेत्याची गरज काय यावर सेलिंगचा फोकस असतो. म्हणजे सेलिंग कन्सर्न्स व्हॉट सेलर्स नीड. सेलिंग म्हणजे काय, सेलिंग मध्ये काय ग्राह्य धरलं जातं किंवा सेलिंग मध्ये कशाचा विचार केला जातो, म्हणजे विक्रीमध्ये कशाचा विचार केला जातो, सेलर्स नीड. म्हणजे जो विक्रेता आहे त्या विक्रेत्याची गरज काय याचा विचार सेलिंग मध्ये केला जातो. अँड ऑन द अदर हँड मार्केटिंग फोकसेस ऑन कस्टमर्स नीड. विपणन यामध्ये कशाचा विचार केला जातो, ग्राहकांच्या गरजेचा. व्हॉट इज द नीड ऑफ द कस्टमर, व्हॉट कस्टमर वॉन्ट्स, दॅट इज कन्सिडर्ड अंडर द मार्केटिंग. म्हणजे ग्राहकाची नेमकी गरज काय आहे, ग्राहकाला कशाची आवश्यकता आहे याचा विचार हा मार्केटिंग मध्ये केला जात असतो. द सेंट्रल पॉइंट ऑफ द मार्केटिंग इज कस्टमर. मार्केटिंगचा केंद्रीय घटक कोण आहे, तर तो आहे कस्टमर. म्हणजे कोण, ग्राहक. देअरफॉर मार्केटिंग फोकसेस ऑन कस्टमर्स नीड. म्हणजे मार्केटिंग मध्ये ग्राहकाच्या गरजेचा विचार केला जातो. सो देअरफॉर द फर्स्ट पॉइंट, सेलिंग फोकसेस ऑन सेलर्स नीड. म्हणजे सेलिंग मध्ये विक्रेत्याच्या गरजेचा विचार होणार आहे. अँड मार्केटिंग फोकसेस ऑन कस्टमर्स नीड. आणि मार्केटिंग मध्ये ग्राहकाच्या गरजेचा विचार होणार आहे. Okay, so this is the first point. Then point number second, selling maximizes the seller's profit and sale. सेलिंग मुळे काय होतं, सेलर म्हणजे विक्रेत्याचा जो नफा आहे, विक्रेत्याची जी विक्री आहे ती सेलिंग मुळे वाढते. द मॅक्झिमायझेशन ऑफ प्रॉफिट अँड सेल ऑफ सेलर्स. म्हणजे सेलरचा, विक्रेत्याचा जो नफा आहे, सेलरच्या ज्या सेल आहेत, विक्री आहे, त्यामध्ये वृद्धी ही कशामुळे होत असते, सेलिंगमुळे होत असते. देन ऑन द अदर हँड, प्रॉफिट थ्रू कस्टमर सॅटिस्फॅक्शन. अंडर द मार्केटिंग, प्रॉफिट इज गेनिंग विथ द कस्टमर सॅटिस्फॅक्शन. म्हणजे ग्राहकाला समाधान देऊन नफा मिळवला जातो. अंडर मार्केटिंग कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड थ्रू दॅट प्रॉफिट इज अर्न. म्हणजे ग्राहकाला ज्या वस्तूची गरज आहे, ग्राहकाला ज्या सर्व्हिसची गरज आहे ती ग्राहकाला उपलब्ध करून देऊन ग्राहकांचे समाधान केले जाते आणि त्याद्वारे मार्केटिंग मध्ये नफा हा मिळवला जात असतो. देअरफॉर अंडर द मार्केटिंग प्रॉफिट थ्रू कस्टमर सॅटिस्फॅक्शन. म्हणजे मार्केटिंग मध्ये सुद्धा नफा मिळवला जातो, पण काय करून, ग्राहकांचे समाधान करून. ओके, सो देअरफॉर द सेकंड पॉइंट व्हॉट, सेलिंग मॅक्झिमायझेस द सेलर्स प्रॉफिट अँड सेल. सेलिंग काय करते, विक्रेत्याचं प्रॉफिट आणि विक्रेत्याचं सेल वाढवते. मार्केटिंग अर्न प्रॉफिट थ्रू कस्टमर सॅटिस्फॅक्शन. मार्केटिंग नफा मिळवते, पण कशाच्या माध्यमाने, ग्राहकांना समाधान देऊन. ओके, सो इट इज द सेकंड पॉइंट. देन नेक्स्ट, नंबर थर्ड, सेलिंग स्टार्ट्स आफ्टर प्रोडक्शन अँड एंड्स विथ द सेल ऑफ प्रोडक्ट. आता सेलिंगची सुरुवात कुठून होते, आफ्टर प्रोडक्शन. म्हणजे उत्पादन झाल्यानंतर, वस्तूचे उत्पादन झाल्यानंतर विक्रीला सुरुवात होते. अँड वेन एंड्स विथ द सेल ऑफ प्रोडक्ट. आणि सेलिंग कुठे संपणार आहे, वस्तूची विक्री झाल्यानंतर सेलिंग संपते. वस्तू उत्पादित झाल्यानंतर सेलिंग चालू होते आणि वस्तू विक्री झाल्यानंतर सेलिंग बंद होते. सो इट स्टार्ट्स आफ्टर प्रोडक्शन and ends with the sale of product. When production is completed, at that time selling starts, and when product sold, at that time selling ends. Okay, it is about the selling. Then marketing, it starts before production and continues even after the sale. मार्केटिंग हे प्रोडक्शनच्या अगोदरच सुरू होतं, उत्पादन करण्याच्या अगोदरच मार्केटिंग सुरू होतं. वस्तू किंवा सेवेचं उत्पादन होण्याच्या अगोदरच मार्केटिंग सुरू झालेलं असतं. अँड कंटिन्यूज इवन आफ्टर सेल. आणि ती वस्तू विकली गेली, ती वस्तू किंवा सेवा विकली गेली तरी सुद्धा त्यानंतर सुद्धा मार्केटिंग हे कंटिन्यू चालू राहतं, बंद होत नाही. सो मार्केटिंग दॅट स्टार्ट्स बिफोर प्रोडक्शन. म्हणजे वस्तू व सेवेचं उत्पादन सुरू होण्यापूर्वीच मार्केटिंग चालू झालेलं असतं. अँड कंटिन्यूज इवन आफ्टर सेल.
आणि ती वस्तू किंवा सेवा विक्री झाल्यानंतर सुद्धा मार्केटिंग हे चालूच असतं. ओके, सो इट इज द पॉइंट नंबर 3. हा मुद्दा क्रमांक 3 आहे. नेक्स्ट पॉइंट नंबर 4. स्कोप ऑफ सेलिंग इज लिमिटेड टू एक्सचेंज ऑफ गुड्स और सर्व्हिसेस फॉर सम कन्सिडरेशन्स. आता सेलिंगची व्याप्ती ही मर्यादित आहे. सेलिंगची व्याप्ती ही कुठपर्यंत आहे? वस्तू आणि सेवा विक्री करण्यापर्यंतच मर्यादित आहे. इट इज लिमिटेड अप टू द सेल ऑफ प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस. म्हणजे विक्रीची व्याप्ती ही मर्यादित स्वरूपाची आहे. कुठपर्यंत मर्यादित आहे? फक्त वस्तू आणि सेवा विक्री करण्यापर्यंत मर्यादित आहे. ऑन द अदर हँड स्कोप ऑफ मार्केटिंग इज वाईड. मार्केटिंगची व्याप्ती म्हणजे विपणनाची व्याप्ती ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. इट इन्क्लूड सो मेनी ऍक्टिव्हिटीज. फॉर एक्झाम्पल, क्रिएट डिमांड फॉर प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस, डिझाईन अँड प्रोडक्शन ऑफ प्रॉडक्ट. यामध्ये विविध ऍक्टिव्हिटीजचा समावेश होतो. कशामध्ये? विपणनामध्ये म्हणजे मार्केटिंगमध्ये विविध ऍक्टिव्हिटीजचा समावेश होतो. फॉर एक्झाम्पल, क्रिएट डिमांड्स फॉर प्रॉडक्ट्स ऑफ सर्व्हिसेस. ज्या वस्तू आहेत, ज्या सेवा आहेत त्याच्यासाठी मागणी निर्माण करणे. डिझाईन अँड प्रोडक्शन ऑफ प्रॉडक्ट. नवनवीन वस्तूचे प्रोडक्शनची डिझाईन करणे. म्हणजे अशा असंख्य ऍक्टिव्हिटीजचा समावेश हा कशामध्ये होत असतो? मार्केटिंग मध्ये होत असतो. देअरफॉर द स्कोप ऑफ मार्केटिंग इज व्हेरी वाईड. त्यामुळे मार्केटिंगची व्याप्ती ही खूप जास्त आहे. ऑन द अदर हँड द स्कोप ऑफ सेलिंग इज व्हेरी लिमिटेड अप टू द सेल्स ऑफ प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस. त्याच्या विरुद्ध सेलिंग म्हणजे विक्रीची जी व्याप्ती ती अत्यंत कमी आहे. फक्त वस्तू आणि सेवा विक्री करेपर्यंतच सेलिंग म्हणजे विक्रीची व्याप्ती मर्यादित आहे. परंतु द स्कोप ऑफ मार्केटिंग इज व्हेरी वाईड. मार्केटिंगची व्याप्ती ही खूप मोठी आहे. इट इन्क्लूड सेव्हरल ऍक्टिव्हिटीज. यामध्ये बऱ्याच ऍक्टिव्हिटीजचा समावेश होत असतो. ओके, सो इट इज द पॉइंट नंबर 4. अशा प्रकारे हा आहे मुद्दा क्रमांक 4. नाउ नेक्स्ट वन, नंबर 5. सेलर और प्रोड्यूसर इज द किंग ऑफ मार्केट दॅट इज कन्सिडर अंडर द सेलिंग. म्हणजे जो कोणी विक्रेता असेल, जो कोणी निर्माता असेल, तो मार्केटचा किंग आहे असं सेलिंग मध्ये ग्राह्य धरलं जात असतं. विक्रीमध्ये काय ग्राह्य धरलं जातं? जो कोणी सेलर असेल, जो कोणी निर्माता असेल, तोच या ठिकाणी मार्केटचा किंग आहे असं विक्रीमध्ये ग्राह्य धरलं जाणार आहे. ऑन द अदर हँड, अंडर द मार्केटिंग इट इज कन्सिडर्ड दॅट कंझ्युमर इज द किंग ऑफ द मार्केट, कस्टमर इज द किंग ऑफ द मार्केट. परंतु विपणनामध्ये, मार्केटिंगमध्ये काय ग्राह्य धरलं जाणार आहे? जो ग्राहक असेल, ग्राहकच हा बाजारपेठेचा राजा आहे, किंग आहे असं विपणन म्हणजेच मार्केटिंगमध्ये गृहीत धरलं जात असतं. सो सेलिंग कन्सिडर्स दॅट सेलर ऑर प्रोड्युसर इज द किंग ऑफ मार्केट. सेलिंग मध्ये काय गृहीत असतं? विक्रीमध्ये काय गृहीत असतं? जो कोणी निर्माता असेल, जो कोणी विक्रेता असेल, तोच मार्केटचा किंग आहे, बाजारपेठेचा राजा आहे. बट अंडर द मार्केटिंग इट इज कन्सिडर्ड दॅट कस्टमर इज द किंग ऑफ मार्केट. परंतु मार्केटिंग मध्ये काय ग्राह्य धरलं जाणार आहे? जो कोणी ग्राहक असेल तोच या ठिकाणी बाजारपेठेचा राजा आहे. ओके, देन नेक्स्ट नंबर 6. इट इन्व्हॉल्व्स फ्रॅगमेंटेड अप्रोच टू सेल ऑल दॅट इज प्रोड्यूस्ड बाय हुक और बाय क्रुक. आता या ठिकाणी सेलिंग मध्ये जी काही वस्तू उत्पादित झालेली आहे, जी काही सेवा उत्पादित झाली आहे, ती काहीही करून मार्केटमध्ये विक्री त्या वस्तू आणि सेवाची झालीच पाहिजे. बाय हुक और बाय क्रूक. म्हणजे तुम्ही काहीही करा, परंतु जी काही वस्तू, जी काही सेवा निर्माण झालेली असेल ती एनी हाऊ, कुठल्याही प्रकारे मार्केटमध्ये त्या वस्तू आणि सेवेची विक्री ही झालीच पाहिजे. हे सेलिंगचं तत्व आहे. म्हणजे काहीही करा तुम्ही, बाय हुक और क्रूक. आपण म्हणतो ना, शांततेने किंवा भांडण करून काहीही करा, पण ते काम कराच. त्याच प्रकारे सेलिंग मध्ये जी वस्तू आणि जी सेवा निर्माण झालेली आहे ती काहीही करा, कुठल्याही मार्गाने करा, पण त्याची विक्री कराच, असं सेलिंगचं तत्व असतं. बट ऑन द अदर हँड, इन द मार्केटिंग इट इन्व्हॉल्व्स इंटिग्रेटेड अप्रोच टू आयडेंटिफाय अँड सॅटिस्फाय कस्टमर्स नीड्स. परंतु मार्केटिंग मध्ये कुठला अप्रोच? इंटिग्रेटेड अप्रोच त्या ठिकाणी ग्राह्य धरला जातो.
सेल द प्रॉडक्ट, सेल द सर्व्हिसेस, बट अकॉर्डिंग टू द नीड अँड सॅटिस्फॅक्शन ऑफ द कस्टमर. मार्केटिंगमध्ये सुद्धा वस्तू आणि सेवांची विक्री ही केली जाते, परंतु कुठल्या तत्वांना अनुसरून? ग्राहकांच्या गरजा काय आहेत आणि ग्राहकांना कशा प्रकारे सॅटिस्फाय केलं जाईल याच्या आधारावर वस्तू आणि सेवेची विक्री ही मार्केटिंग अंतर्गत केली जाते. म्हणजे मार्केटिंगमध्ये बाय हुक और बाय क्रुक याद्वारे होत नाही, तर मार्केटिंगमध्ये ग्राहकांच्या गरजा काय आहेत, ग्राहकांना कशा प्रकारे जास्तीत जास्त समाधान देता येईल याचा विचार करून वस्तू आणि सेवेची विक्री या ठिकाणी केली जात असते. ओके, सो it is the point number 6. Then next, number 7, emphasis is given on the sale of already produced products. विक्रीमध्ये काय केलं जातं, कशावर भर दिला जातो? एम्फासिस म्हणजे भर देणे. कशावर भर दिला जातो? की ज्या वस्तू आणि सेवांची निर्मिती ऑलरेडी झालेली आहे, म्हणजे ऑलरेडी ज्या वस्तू आणि सेवा निर्माण झालेल्या आहेत अशा वस्तू आणि सेवा विक्री करणे याच्यावर भर हा सेलिंग मध्ये दिला जातो. म्हणजे ज्या ऑलरेडी प्रोड्यूस झालेल्या आहेत, द प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस दोज आर ऑलरेडी प्रोड्यूस, द प्रोडक्शन हॅज ऑलरेडी कम्प्लिटेड, दोज आर सोल्ड अंडर द सेलिंग, आणि त्याच्यावरच सेलिंगचा भर असतो. ऑन द अदर हँड, emphasis is on marketing, emphasis is given on product planning and development to match product with market. म्हणजे बाजारपेठेमध्ये कुठल्या वस्तू आणि सेवांची आवश्यकता आहे अशा वस्तू आणि सेवा निर्माण करणं आणि त्याचं नियोजन करणं याच्यावर मार्केटिंगमध्ये भर दिला जातो. म्हणजे मार्केटिंग काय करते, जे वस्तू किंवा ज्या सेवा निर्माण झालेल्या आहे त्याची विक्री करत नाही, तर बाजारपेठेत कुठल्या वस्तू आणि सेवांची आवश्यकता आहे ते आयडेंटिफाय करते, त्या वस्तू आणि सेवा निर्माण करण्याच्या योजना तयार करते, प्लॅनिंग तयार करते, आणि मग त्या वस्तू आणि सेवा मार्केटमध्ये विकण्याचा भर मार्केटिंगमध्ये दिला जात असतो. मीन्स इट कन्सिडर मार्केटिंग इज रिलेटेड टू द फ्युचर प्रॉडक्ट्स दोज आर नेसेसरी, म्हणजे ज्याची आवश्यकता आहे अशा प्रोडक्शनवर भर देण्याचं काम मार्केटिंग करते. ओके, देन नेक्स्ट वन, नंबर 8, सेलर युजेस प्रमोशनल मेथड्स टू इन्क्रीज इट सेल्स ऑफ प्रॉडक्ट. आता जो कोणी सेलर असेल, जो कोणी विक्रेता असेल, तो काय करतो, प्रमोशनल मेथडचा वापर करतो. म्हणजे आपल्या प्रॉडक्ट, आपली सर्व्हिस मार्केटमध्ये जास्तीत जास्त कशा प्रकारे विक्री केली जाईल यासाठी त्या वस्तू आणि त्या सेवेची जास्तीत जास्त जाहिरात ही कशा प्रकारे होऊ शकेल याचा भर सेलिंगमध्ये दिला जातो. म्हणजे प्रमोशनल स्ट्रॅटेजीचा अवलंब, म्हणजे मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी ही सेलिंगमध्ये केली जात असते. अँड ऑन द अदर हँड, मार्केटर युजेस इंटिग्रेटेड मार्केट स्ट्रॅटेजीज टू कॅप्चर बिग शेअर इन द मार्केट. पण आता मार्केटिंगमध्ये काय केलं जातं, फक्त प्रमोशनच केलं जात नाही, तर मार्केटिंगमध्ये त्या वस्तूला मागणी सुद्धा निर्माण केली जाते. मार्केटिंगमध्ये हे पटवून दिलं जातं ग्राहकांना की वस्तू आणि सेवा कशा प्रकारे ग्राहकांसाठी उपयोगी आहे, कशा प्रकारे त्या वस्तू किंवा सेवेद्वारे ग्राहकांच्या गरजा या भागवल्या जाऊ शकतात याच्यावर मार्केटिंगमध्ये भर दिला जात असतो. सो देअरफॉर दीज आर द सेव्हरल पॉइंट्स दोज डिफरन्शिएट बोथ दिस कन्सेप्ट सेलिंग अँड मार्केटिंग. अशा प्रकारे हे जे विविध मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहे, या मुद्द्यांच्या आधारे सेलिंग आणि मार्केटिंग या दोन संकल्पना एकमेकांपासून कशा प्रकारे वेगळ्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी समजून येतं. सो देअरफॉर इट इज द डिफरन्स बिटवीन सेलिंग अँड मार्केटिंग. अशा प्रकारे हा सेलिंग अँड मार्केटिंग मधील फरक आहे. अंडरस्टूड दिस? सो इन दिस वे द युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू मार्केट अँड मार्केटिंग इट इज कम्प्लिटेड. अशा प्रकारे आपण आपल्या सिलेबस मधील युनिट क्रमांक 1 बाजारपेठ आणि विपणनाची ओळख हे पूर्ण केलेलं आहे. सो इन दिस युनिट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव स्टडीड अबाउट द मार्केट, बाजारपेठ म्हणजे काय, देन वी हॅव स्टडीड अबाउट द फीचर्स ऑफ मार्केट, त्यानंतर बाजारपेठेची विविध वैशिष्ट्ये कुठली आपण बघितली, देन वी हॅव स्टडीड अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ मार्केट, बाजारपेठेचं वर्गीकरण हे कशा प्रकारे केलं जात असतं याची सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. देन वी हॅव स्टडीड अबाउट द
इम्पॉर्टन्स वी हॅव स्टडीड अबाउट द मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजे काय, विपणन म्हणजे काय ते आपण जाणून घेतलं. देन वी हॅव स्टडीड अबाउट द मार्केटिंग कन्सेप्ट, ट्रॅडिशनल अँड मॉडर्न कन्सेप्ट. त्यानंतर मार्केटिंगच्या ज्या परंपरागत आधुनिक संकल्पना आहेत त्याचा देखील आपण अभ्यास केला. देन वी हॅव स्टडीड अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग. मार्केटिंगचं महत्त्व आपण समजून घेतलं. वी हॅव स्टडीड अबाउट द फंक्शन्स ऑफ मार्केटिंग. मार्केटिंगचे विविध कार्य काय आहे ते सुद्धा आपण समजून घेतलं. अँड ॲट द एंड वी हॅव स्टडीड द सेलिंग वर्सेस मार्केटिंग. म्हणजे सेलिंग विक्री आणि मार्केटिंग विपणन या दोन संकल्पना एकमेकांपेक्षा वेगळ्या कशा आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास केला आहे. सो इन दिस वे द युनिट नंबर 1 ऑफ आवर सिलेबस ऑफ मार्केटिंग अँड सेल्समनशिप इज फिनिश. अशा प्रकारे आपल्या मार्केटिंग अँड सेल्समनशिपच्या सिलेबसमधील अभ्यासक्रमामधील युनिट क्रमांक 1 या ठिकाणी संपलेलं आहे. आय होप ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड ऑल द पॉईंट्स दोज वी हॅव डिस्कस इन दिस युनिट. जे सर्व मुद्दे आपण या युनिटमध्ये अभ्यासलेले आहेत ते सर्वच्या सर्व मुद्दे तुम्हाला नक्कीच समजलेले असतील. सो वी स्टॉप हिअर अँड इन द कमिंग लेक्चर वी विल स्टार्ट द नेक्स्ट युनिट ऑफ अवर सिलेबस. तर या ठिकाणी आपण थांबूयात आणि येणाऱ्या लेक्चरमध्ये आपल्या सिलेबसमधील पुढचं जे युनिट असेल ते युनिट आपण चालू करूयात. थँक्यू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे धन्यवाद.